श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद्दास बोध उत्तरार्ध दशक 12वा विवेक वैराग्य समास 9वा यत्न शिकवण. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, अभागी. त्या अभागी माणसाला धड खायला नाही, जेवायला नाही, अंगावर घ्यायला व नेसायलाही नाही वस्त्र नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला झोपडी सुद्धा नाही, अशी त्याची दीनवाणी अवस्था होती. सोयरे नाही, धोयरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आसडे वीण परदेसी. त्याला कोणी सोयरे धोयरे नव्हते, इष्ट मित्र नव्हते, कोठे कोणाची ओळख नव्हती, कोणाचा आश्रय नव्हता, असा तो स्वदेशातच परदेशीपणाने जगत होता. तेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. अशा माणसाने काय करावे, कोणती आशा जीवाशी बाळगून जगावे, कोणत्या रीतीने त्याने जगावे का मरून जावे. ऐसे कोणी एके पुसले, कोणी एक उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता. असे प्रश्न एकाने विचारले, त्यास जी उत्तरे दिली आहेत ती श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावीत. लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. प्रत्यक्ष प्रयत्न कोणता करावा हे सांगण्याच्या आधी अशा माणसाने आपले मन थोडे बदलले पाहिजे असे सांगतात. मानवी जीवनाचा असा नियम आहे की कोणतेही काम, मग ते लहान असो वा मोठे असो, केल्याशिवाय होत नाही. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल त्याने ही गोष्ट मनापासून विचाराने पटवून घ्यावी. अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. चांगला प्रयत्न होण्यास मनात दक्षता पाहिजे. मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल तर त्याच्या हातून शेवटपर्यंत प्रयत्न होत नाही, आणि ज्याच्या हातून असा दीर्घ प्रयत्न होत नाही त्याच्या जीवनात सुख संतोषाचा अनुभव येत नाही. म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेप जोडावा, दूषितपणाचा मोडावा थारा बळे. म्हणून माणसाने आळस संपूर्ण सोडावा, मोठ्या चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करताना मनात संशय येतील, मन निराश होईल, मन मागे फिरेल. या साऱ्या विक्षेपांना जबरदस्तीने अंतरातून काढून टाळावावे. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्यनेमी स्मरावे पाठांतर. यानंतर प्रयत्नशील माणसाने आपली जीवन पद्धती कशी ठेवावी याचे थोडक्यात वर्णन करतात. माणसाने नेहमी सकाळी लवकर उठावे, उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे, पूर्वी जे पाठ केलेले असेल त्याची उजळणी करावी. मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा, निकट बाष्कळपणाची वटवट करूच नये. पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी आणि नवीन काहीतरी पाठ करणे असा दृढ नियम करावा. वायफळ बडबड करणे सोडूनच द्यावे. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे रीते खोटे. मग दूर कोठेतरी शौचास जावे आणि निर्मळ होऊन यावे. परत येताना काहीतरी घेऊन यावे, रिकामे येऊ नये. धुतवस्त्रे घालावी, पिळून करावे चरणक्षाळन, देवदर्शन देवार्चन यथा सांग. पाय धुवावे, आपण धुतलेले आपले कपडे पिळून वाळत घालावे. नंतर देवपूजा व देवदर्शन व्यवस्थित करावे. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. हे झाल्यावर काही फलाहार करावा व मग आपला जो व्यवसाय असेल तो करावा. लोकांमध्ये आपला आहे कोण व आपला नाही कोण हे ओळखून चालावे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवरो जाणावे अर्थांतर. लिहिताना अक्षर सुंदर लिहावे, वाचताना स्पष्ट बोलावे, पुन्हा पुन्हा विचार करून मनन करून त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा.
नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यय विण बोलावे तेची पाप. कोणास काही विचारायचे झाल्यास नीटपणे आणि नेमके विचारावे, कोणास काही सांगायचे झाल्यास नीट उकलून स्पष्ट करून सांगावे. स्वतःला अनुभव असल्या वाचून ज्ञानाच्या गप्पा मारणे पापच आहे असे समजावे. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास मानेऐसी करावी क्रिया सिद्ध. नेहमी सावधानता ठेवावी, नीतीची मर्यादा सांभाळून वागावे. कोणतेही काम करायचे झाल्यास लोकांना ते पसंत पडेल अशा रीतीनेच करावे. आलियाचे समाधान हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावे, भगवंताची कथा करीत जावी, अध्यात्माचे निरूपण चालू ठेवावे, सदा सर्वदा प्रसंग पाहून वागावे. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वय शुद्ध, गद्यपद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. ताल धाटी शुद्ध, मुद्रा अर्थ प्रमेय शुद्ध, अन्वय गद्य पद्य शुद्ध व उचित दृष्टांत. गाणे वाजवणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद. गाणे बजावणे, नाचणे, हातांचा अभिनय दाखवणे, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचने सांगणे, लहान लहान गोष्टी सांगणे, छंद आणि बंध या साऱ्या गोष्टी भगवंताची कथा सांगताना वापराव्या. बहुतांच समाधान राखावे, बहुतांश मानिरते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये. पुष्कळांचे समाधान होईल अशी कथा करावी, पुष्कळांना आवडेल असे व पसंत पडेल असे बोलावे, आपल्या कथेत विसंगती येऊ देऊ नये. श्रीराम समर्थ.